यू कॅन विन ह्या बुकबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ छोटासाच आहे तर नक्की बघून घ्या. बघा, आपण यश कसं पाहतो? अनेकदा आपल्याला यशाची आपण व्याख्या अशी तयार करून ठेवली आहे की भरपूर पैसा, मोठं घर, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे यश. तर या पुस्तकात लेखक असं सांगतात की जीवनशैली आणि विचार करण्याची जी पद्धत आहे याच्यावरती तुमचं यश ठरतं. म्हणजे फक्त पैसा, फक्त गाडी, फक्त मोठं घर ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड नसतात. आपले विचार कसे आहेत, आपण लोकांशी कसे वागतो, आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत यावरती आपलं खरं यश ठरतं. दुसरा पॉइंट हा आहे की विचारांची ताकद, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. लेखक सांगतात की आयुष्यातल्या खूप गोष्टी आपल्या विचारांवरती अवलंबून आहेत. आता बघा, एकच परिस्थितीमध्ये दोन लोक असू शकतात. एक जण म्हणतो की हे फार कठीण आहे, दुसरा म्हणतो अवघड आहे पण मी प्रयत्न करतो. दोघांची गोष्ट एकच आहे, पण विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आयुष्याची दिशाही वेगळी होऊ शकते. तर आपण कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह वेने बघितलं की आपण किती यशस्वी होणार आहोत, ह्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह विचार करून आपण यशाकडे पहिली पायरी टाकली आहे, हे फार महत्त्वाचं असतं. आता तिसरा मुद्दा हा आहे की स्वतःची किंमत ओळखणे. बऱ्याच वेळेला आपण स्वतःला फार कमी लेखतो. तर असं न करता आपण जर स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार केला, म्हणजे मी इतकंच करू शकतो, किंवा मी साधी व्यक्ती आहे, किंवा बस मी घरातलं काम करते बास झालं, किंवा कधी कधी आपण हाऊसवाईफ पण असे म्हणतो की चला ठीक आहे ना, मी घर सांभाळत सांभाळत माझं इकडं काहीतरी बिझनेस सुरू आहे, मला 10,000 त्यातनं येत आहेत, किंवा 15,000 येत आहेत, 5,000 येतात, बास झालं. आपण हा विचार करतच नाही की आपण अजून पुढं काहीतरी छान करू शकतो, अजून ह्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं, हा विचार आपण करत नाही. तर आहे ना, कधीही स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास स्वतःवरती नसेल ना, तर आयुष्यात पुढे जाणं फार कठीण होतं. त्यामुळे स्वतःचा आदर करणे, स्वतःवरती विश्वास ठेवणे, स्वतःला कधीही कमी न समजणे, हे फार मुद्दे महत्त्वाचे आहे. चौथा मुद्दा हा आहे की आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवतात. लेखक असंही सांगतात, आपण जे वारंवार करतो तेच आपल्याला आयुष्यभर लाभतं किंवा आपल्या आयुष्याचा भाग बनतं. म्हणजे आपल्या सवयी आपलं भविष्य ठरवतं. चांगल्या सवयी म्हणजे वेळ देणं, प्रामाणिकपणा, शिस्त, आणि वाईट सवयी म्हणजे काय? टाळाटाळ, आळस, नकारात्मक विचार. आता नकारात्मक विचार हा एक मुद्दा फार मोठा आहे. म्हणजे हे खूप जणांबरोबर होतं, खूप जणींबरोबर होतं की आपण दिवसाभरात थोडा का होईना निगेटिव्ह विचार हा करतोच. तर ही वाईट सवय आहे. हा मुद्दा हा आहे की अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन. तर पुस्तकात सांगितलेलं आहे की अपयश हा आयुष्याचा भाग आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयश अनुभवलेलं असतं. पण फरक फक्त एवढाच असतो की काही लोक अपयशानंतर थांबतात, काही लोक त्यातून शिकतात. अपयश ही आपली शिकण्याची पहिली पायरी आहे, आणि जो थांबतो तो थांबतो. पण अपयशातनं आपण काहीतरी शिकलं की त्यातनं आपल्याला नवीन संधी मिळते. आता आपल्या व्यक्तिमत्वाची ताकद हा 6वा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. लेखक असं सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, पण कॅरेक्टर म्हणजे आपण खरोखर कोण आहोत हे. म्हणून आयुष्यात महत्त्वाचं हे आहे की प्रामाणिक राहा, योग्य गोष्टी करा, लोकांशी आदराने वागा, आणि लोक आपल्याला कसं बघतायत यापेक्षा आपण कसे आहोत हे स्वतः पारखणं जास्त महत्त्वाचं आहे. 7वा मुद्दा, सक्सेस म्हणजे काय? या पुस्तकाच्या अनुसार यश म्हणजे सकारात्मक विचार, स्वतःवरती विश्वास, योग्य सवयी, मेहनत आणि चांगलं व्यक्तिमत्व. बघा, यश म्हणजे फक्त बाहेरून मोठं मोठं दिसणं नाही. यश म्हणजे आतून आपण मजबूत असणं. बरं, आता ह्या पुस्तकातनं आपण मेन मुद्दे काय शिकलो?
आपण आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे, आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे, आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्याची दिशा बदलायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरंच गरजेचं आहे. बघा, यश काय अचानक येत नाही. आपल्या विचारातनं, आपल्या सवयींमधनं हळूहळू ते तयार होत असतं. त्यामुळे मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, की आपण काय विचार करतो, की चला मी घर सांभाळत इकडं काहीतरी छोटंसं करतेच आहे ना, बस झालं. सांगायचं इतकंच, की म्हणून कधी-कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची कारणं किंवा मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त विचार आणि सवयी बदलल्या, की आपल्या आयुष्यामध्ये छोटे बदल होत कधी मोठ्या गोष्टी होतात हे आपल्याला समजतही नाही. तर खरंच ह्या छोट्या गोष्टींवरती फोकस करा आणि खुश राहा, आनंदी राहा, प्रामाणिक राहा आणि सगळं काही छान करणार आहात तुम्ही. सगळं काही छान करा. ठीक आहे? राधे राधे.